प्राईम टाइम मध्ये तुमचं स्वागत आणि एक ब्रेकिंग न्यूज नाशिकमधून कारण टोईंग कर्मचाऱ्यांनी दादागिरी केली आहे आणि ही दादागिरी खरं तर त्यांनी सुरूच ठेवली आहे कारण टोईंग कर्मचाऱ्यांचा पोलीस अधिकाऱ्यांसमोरच त्यांनी राडा केलेला आहे। गाड्या उचलताना बाईक्स उचलताना नागरिकांना मारहाण केली आहे टोईंग कर्मचाऱ्यांनी आणि पोलिसांनी मात्र बघ्याचीच भूमिका घेतली। त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर देखील आता नागरिकांनी संशय व्यक्त केला। नागरिकांमध्ये आता पोलिसांविषयी देखील आता संताप पाहायला मिळतो। रस्त्यावरच्या नो पार्किंग मधल्या किंवा गाड्या टो करत असताना या कर्मचाऱ्यांची दादागिरी नेहमीच बघायला मिळते। मात्र नाशिकमध्ये जरा जास्तच प्रकार घडलाय तो म्हणजे जे नागरिक आपल्या गाड्या का नेतायत म्हणून त्यांच्या हातापाया पडत असतात किंवा विनवणी करत असतात अशा नागरिकांनाच टोईंग कर्मचाऱ्यांनी मारहाण केली आहे। या संदर्भातली माहिती घेऊयात। चंदन पुजारीकारी आमचे प्रतिनिधी आहेत फोन लाईन वरती। चंदन, काय प्रकार घडला, कोणत्या भागामध्ये नाशिकच्या आणि कधी? न्यायालयाच्या समोर सध्या स्मार्ट सिटीचं स्मार्ट रोडचं काम सुरू आहे आणि त्याच्यामुळे वाहतुकीचा प्रचंड मोठा त्रास जो आहे तो नागरिकांना सहन करावा लागतोय। अशा वेळेला हे टोईंगचे कर्मचारी येतात आणि वाटेल त्या गाड्या उचलून त्यांच्या गाडीमध्ये नेऊन त्यांचा दंड फाडतात। दंड भरायला नाशिककरांची मनाई नाहीये, मात्र ज्या पद्धतीची वागणूक हे टोईंगचे कर्मचारी देतात त्याच्यामुळे नाशिककर त्रस्त झालेले आहेत। यापूर्वी देखील अनेकदा असे प्रकार घडलेले आहेत। काल तर अक्षरशः काही नाशिककरांच्या अंगावर हे लोक धावून गेले। पोलिसांच्या समोर हा संपूर्ण प्रकार सुरू होता, मात्र पोलिसांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली आणि त्याच्यामुळे या संपूर्ण टोईंग कर्मचाऱ्यांच्या वागणुकीमुळे नाशिककर अक्षरशः हैराण झालेले आहेत। पोलिसांनी तातडीने या संदर्भामध्ये काहीतरी ठोस कारवाई करावी अशी मागणी आता नाशिककर यामुळे करतायत। मात्र ही दादागिरी जी आहे, ही मुजोरी जी आहे, ती या टोईंग कर्मचाऱ्यांची बंद व्हायला पाहिजे अशी नाशिककरांची अपेक्षा आहे। चंदन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। आणि सगळा प्रकार आपल्याला दिसतोय दृश्यामध्ये की नागरिक त्यांना विनवणी करतायत गाड्या का उचलल्या म्हणून आणि त्यांची दादागिरी आपल्याला स्पष्टपणे दिसते। TV9 वरती ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत। कोणीतरी आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये हा सगळा प्रकार शूट केलाय कारण यांची मुजोरी बंद व्हायलाच पाहिजे, हा प्रकार जगासमोर यायला हवा म्हणून हा प्रयत्न। आणि पोलीस सुद्धा वृषाली तिथे दिसतायत, मात्र पोलिसांचं सुद्धा काहीच चाललं नाही त्यांच्या समोर आणि पोलिसांच्या समोरच त्यांची दादागिरी सुरू आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटण दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।